बघूया, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चांदूर रेल्वे या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस नेत्यांवरती जोरदार टीका केली आहे। काँग्रेसमध्ये वडेट्टीवार नाना पटोले यांच्याकडे पाहत नाहीत, नाना पटोले वडेट्टीवारकडे पाहत नाहीत, हे दोघं मिळून सुनील केदारकडे पाहत नाहीत आणि तिघेही यशोमती ठाकूर यांच्याकडे पाहत नाहीत आणि चौघेही हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाहत नाहीत आणि हे पाचही मिळून राहुल गांधींच्या चेहऱ्याकडे पाहत नाहीत। त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट, काँग्रेस हे डुबतं जहाज आहे, काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबला असं म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्षावरती जहरी टीका केली आहे। वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवारकडे पाहायला तयार नाही, दोनही म्हणून सुनील केदारकडे पाहायला तयार नाही, तीनही म्हणून यशोमती ठाकूरकडे पाहायला तयार नाही, चौघही म्हणून त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जो नवीन अध्यक्ष झाला बुलढाण्याचा त्याला पाहायला तयार नाही आणि पाचही जण मिळून राहुल गांधीला कोणी पाहायला तयार नाही। काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे। काँग्रेस डुबतं जहाज काय म्हटलं मी? काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबत्या जहाजात बसला।